आपण पाहता शेगाव लाईव्ह न्यूज चॅनल। शेगाव लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत मराठा पाटील समाज वधूवर परिचय मेळावा संपन्न। मराठा पाटील युवक समिती शेगाव तालुक्याच्या वतीने दिनांक 8 फेब्रुवारी रोजी स्थानिक श्री गणेश प्रस्थ पुरुषोत्तम हरी गणेश पाटील नगर खामगाव रोड शेगाव येथे वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याला शेकडो उपवर युवती यांचा सहभाग झाला। या कार्यक्रमाला शेकडो नोंदण्या झाल्या। प्रत्यक्ष युवक युवती यांनी उपस्थिती दर्शवली। यावेळी कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे यांनी केली। कुठलाही राजकीय पाठबळ नाही, कुठलाही राजकीय व्यक्तीचा आपण विरोध किंवा समर्थन करत नाही। बगैर राजकीय संघटन आमचं मागील 15 वर्षापासून सुरू आहे आणि सतत मराठा पाटील युवक समितीचं कार्य फक्त समाजासाठी मागील 15 वर्षापासून अविरत आम्ही करतोय। मराठा पाटील युवक समितीच्या माध्यमातून जवळपास 95 शाखा मराठा पाटील युवक समितीच्या आतापर्यंत उद्घाटन झालेलं आहे। त्यामध्ये खामगाव, नांदुरा, शेगाव, मलकापूर, जळगाव आणि संग्रामपूर, मेहकर, चिखली या ठिकाणी मराठा पाटील युवक समितीच्या तालुक्या तसेच शहर कार्यकारिणी आणि विद्यार्थी समित्या युवक समितीच्या माध्यमातून अविरत सेवा करतात। युवक समितीच्या 2 रुग्णवाहिका 24 तास ना नफा ना तोटा तत्वावर मागील जवळपास 10 वर्षापासून कार्यरत आहात। रोज एक बाटल रक्ताची, रोज एक पिशवी रक्ताची या माध्यमातून मराठा पाटील युवक समितीचे कार्यकर्ते कुठेही समाजातील लोकांना जर रक्ताचं काम पडत असेल तर मराठा पाटील युवक समितीचं काम, मराठा पाटील युवक समितीचा कार्यकर्ता ते रक्त पुरवण्याचं काम युवक समितीच्या माध्यमातून करत असतो। या माध्यमातून समितीच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया, मोफत आरोग्य निदान शिबिरे, मोफत नेत्र तपासणी, मोफत ऑपरेशन युवक समितीच्या माध्यमातून आम्ही शेकडो असे शस्त्रक्रिया युवक समितीच्या माध्यमातून निःशुल्क आम्ही सतत करत आलेलो आहे आणि पुढे पण करणार। मराठा पाटील युवक समितीच्या माध्यमातून जे समाजातील आर्थिक कमकुवत लोक आहेत, कुठं त्याला पैशाची गरज असेल, आर्थिक त्याला कुठं चणचण असेल तर समितीच्या माध्यमातून लोकांकडनं लोकवर्गणीतून आम्ही ती आर्थिक चणचण किंवा आर्थिक मदत करण्याचं काम आम्ही करत असतो। प्रत्येक वर्षी महापुरुषांची जयंतीच्या निमित्त फळ वाटप असेल, अन्नदान असेल, कपड्यांचे वाटप असेल, हे समितीच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी आम्ही करत असतो। ज्या विद्यार्थ्यांना गरजू गरीब विद्यार्थी आहेत ज्यांची मानसिकता शिकण्याची आहे पण त्यांच्याकडे आर्थिक चणचण आहे, शालेय साहित्य घेऊ शकत नाही, या माध्यमातून समितीच्या माध्यमातून आम्ही ते सुद्धा युवक समितीच्या माध्यमातून आम्ही ते पूर्ण करत असतो। विविध शिबिरे समितीच्या माध्यमातून आम्ही घेतोच। गरोदर स्त्रियांचे शिबिरं असतील, कुठं ऑपरेशन्स असतील, कारण प्रत्येकाची एक टीम समितीच्या माध्यमातून झाली आहे। मराठा पाटील युवक समितीची डॉक्टर लोकांची एक टीम झाली आहे, मराठा पाटील समिती वकील लोकांची एक टीम झालेली आहे। सामाजिक कार्यामध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी आहात, कोणी डॉक्टर असेल तिथं राहून तुम्ही समाजकार्य करा, कोणी वकील असेल तुम्ही तिथं राहून समाजकार्य करा। जर तुम्ही वेळ देऊ शकत नसाल तर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही तिथं राहून तुम्ही समाजकार्य करू शकता। हे आम्ही त्यांना जाण करून दिल्यानंतर समाज समितीचं कार्य त्या माध्यमातून ते लोक आम्हाला जोडले आणि काम चालू आहे। दरवर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त 1000 टू व्हीलर रॅली, 1000 मोटरसायकलची रॅली युवक समितीच्या माध्यमातून खामगाव शहरामध्ये सुरू असते। मराठा पाटील युवक समितीची कुठल्याही सामाजिक संघटनांपैकी, इतर कुठल्याही समाजाच्या संघटनांपैकी सगळ्यात मोठं संघटन कुठलं असेल तर मराठा पाटील समाजाचं, मराठा पाटील युवक समितीचं मोठ्या अभिमानाने मी सगळ्यांना सांगतो। दरवर्षी उपवरांसाठी सोयरीक पुस्तिका, आता या सोयरीक पुस्तिकेचं जवळपास 12वं वर्ष। प्रत्येक गावामध्ये जाऊन बायोडाटा जमा करणं किंवा असंही नाही की मागच्या वर्षीचा बायोडाटा आम्ही कुठेतरी रिपीट केला, प्रत्येक वर्षी प्रत्येक ग्रामीण भागामध्ये जायचं, प्रत्येकाला सांगायचं की मराठा पाटील युवक समिती सोयरीक पुस्तिका निघत आहे। त्या गावामध्ये जाऊन पॅम्पलेट वाटायचे, त्या गावामध्ये जाऊन बॅनर लावायचे आणि प्रत्येक वर्षी फ्रेश बायोडाटा, उपवरांचा बायोडाटा मराठा पाटील युवक समितीचे कार्यकर्ते गोळा करत असतात। असे 1000 बायोडाटे प्रत्येक वर्षी जवळपास 1000 बायोडाटे युवक समितीच्या माध्यमातून आम्ही देत असतो आणि त्याची अद्ययावत जी सोयरीक पुस्तिका आहे ते प्रत्येक वर्षी विमोचन मराठा पाटील युवक समितीच्या माध्यमातून होत असते। तसेच
मराठा पाटील युवक समाजाच्या माध्यमातून मागील 3 वर्षापासून उपवर युवक युवती परिचय संमेलन मोठ्या थाटात समितीच्या माध्यमातून घेत असतो. मोताळा असते, शेगाव असते. शेगाव आणि मोताळा हे 2 ठिकाणं असे आहेत की हे थोडे शेगाव शहर जिथं सगळ्या गोष्टी आहेत, रेल्वे आहे, संत गजानन महाराजांचं मंदिर आहे, या उद्देशानं सेंटर म्हणून शेगाव आणि मोताळ्याला ज्या ठिकाणी घाटावरचा जो भाग येतो, जो मलकापूर बुलढाणा मोताळा हे ते गावात यासाठी आम्ही तिथं सुद्धा युवक सभेच्या माध्यमातून उपवर युवक युवती परिचय संमेलन आम्ही घेत असतो. हे झाले मराठा पाटील युवक समितीचं कार्य. आपण आता थोडंसं जनजागृतीकडे वळूया. सध्याची जी युवकांची दशा आणि दिशा, आम्ही युवक आहोत, युवकांची परिस्थिती मी फार जवळून बघतो. वरिष्ठांना ज्या गोष्टी माहीत नसतील त्या आम्हाला युवक आमच्यासोबत शेअर करतात की दादा अशी परिस्थिती आहे, दादा तशी परिस्थिती आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये जर विचार केला, युवकांची दशा आणि दिशा यांचा जर विचार केला तर सध्या सगळ्यात मोठा भेडसावत असलेला प्रमुख समस्या म्हणजे नोकरी, शिक्षण आणि तिसरं म्हणजे लग्न. सध्या याच्या अगोदर मुला मुलींचं लग्न 20-22 वर्ष व्हायचे, नंतर 25 वर्ष व्हायचे. आता सध्याची परिस्थिती अशी आलेली आहे की 30 पर्यंत मुला मुलींचे लग्न होत नाही. 30 पर्यंत 30 का मुलाचं वय काय, मुलीचं वय काय, तर 30, 31, 30, 31 अशी परिस्थिती जी मुलांची वयाची मर्यादा, लग्नाची मर्यादा वाढत आहे तर 30 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. ही विचार करण्यासाठी आणि विचार करून त्याच्यावर काहीतरी इम्प्लिमेंटेशन करण्याची गरज आता समाजातील सगळ्यांना झालेली आहे. या सोयरीक पुस्तिकेमध्ये जवळपास 477 मुलं, जी सोयरीक पुस्तिका यावर्षी 2025ची आम्ही टाकली, त्याच्यामध्ये 477 मुलं आणि 348 मुली असं मुलींचा एक बायोडाटा पुस्तिकेमध्ये आम्ही परिचयपत्र टाकले. त्यापैकी 10वी-12वीचे शिक्षण झालेले आहेत अशी 184 मुलं आहेत आणि फक्त 9 मुली ह्या 10वी-12वीच्या. याच्यावरून एक निष्कर्ष नक्कीच निघतो की मुली या शिक्षणामध्ये कुठेतरी पुढे चालल्या आणि मुलांची संख्या शिक्षणामध्ये कमी झाली. मुलांना असं वाटतंय की शिक्षण हे फक्त नोकरीपुरतंच मर्यादित असावं, पण शिक्षण हे तुम्हाला सगळ्याच गोष्टीसाठी फायदेशीर आहे. शिक्षण घेणं प्रत्येक मुलांनी महत्त्वाचं आहे. तुमचं शिक्षण हे उद्योगधंद्यात तुम्हाला कामात येईल, तुम्हाला नोकरीत कामात येईल, तुम्हाला व्यवसायात कामात येईल. त्याच्यामुळे शिक्षणाचा जो टक्का मुलांचा आहे तो वाढवणं, तो समाजातील प्रत्येक मुलामुलींनी विचार करण्यासारखा आहे. समाजातील प्रत्येक मुलांनी तरी निदान किंवा शिक्षणाकडे भर द्यावा, शिक्षणाकडे कल द्यावा आणि उच्च शिक्षित होऊन कुठलाही व्यवसाय करा. निदान शेती करा, काही हरकत नाही, पण शिक्षण घेऊन शेती करा, आधुनिक शेती करा. आणि पालकांनी फक्त आता सध्याचे पालक आहेत ते फक्त शेतीपुरते मर्यादित न राहता कुठेतरी इतर उद्योग व्यवसायाकडे सुद्धा पालकांनी, मुलांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि सध्या शेतीसाठी सध्या जो मुलांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे शेती. मुलांची माझी सगळ्यांना अशी विनंती आहे, मुलींच्या पालकांना सुद्धा माझी अशी विनंती आहे, जर एखादा मुलगा खरंच शिक्षण चांगलं असेल, कुशल असेल, निर्व्यसनी असेल, आज्ञाधारक असेल तर त्या मुलांची पसंती कुठंतरी शेती नसेल. आणि जर या सगळ्या गोष्टी जर त्या मुलामध्ये जर ते गट्स असतील, त्याच्यामध्ये जर ती कला असेल, तो शिक्षण असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं जर निर्व्यसनी असेल तर त्या गोष्टीकडे मुलींच्या आईवडिलांनी, पालकांनी लक्ष देणं आणि विचार करणं फार महत्त्वाचं आहे. आमच्या मराठा पाटील युवक समितीचे शेगाव तालुका कार्यकारिणीचे सदस्य अविनाश भाऊ मोकाटे आहेत. यांचं मागच्या वर्षी लग्न झालं आणि एक आदर्श लग्न म्हणून त्यांनी केलं. कुठलाही अवाढव्य खर्च न करता मराठा पाटील युवक समितीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते असतात. मराठा पाटील युवक समितीचा कुठलाही कॅमेरा असेल, कुठले